त्यांचा विरोध नाही आहे. त्यांचा विरोध आहे की जी 40% रक्कम कपात केली गेली तर एवढी रक्कम कपात होऊ नये. ज्या अर्थी संस्थेला एवढा चांगला फायदा झालेला आहे, त्यांच्या ठेवी एवढ्या वाढलेल्या आहेत, तर शेतकऱ्याला सुद्धा किमान 4 पैसे जास्त मिळावेत एवढीच भावना या संस्थावाल्यांची. तसे त्यांनी बरेच वेळा निवेदनं दिली होती, पण प्रशासनाकडून काही दखल घेतली गेली नाही. म्हणून हा मोर्चा आहे जो आम्ही जाऊन निवेदन देणार आहे. त्या दूध संस्थांची हीच मागणी आहे की डिबेंचरची रक्कम जी कपात केलेली आहे ती त्यांना मिळावी, नाही तर दूध दर फरकामध्ये तरी त्यांना वाढ करून किमान मिळावी. गोकुळमध्ये महायुतीचे अध्यक्ष आहेत, असं असताना तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय. महायुतीच्या विरोधात महायुतीचा मोर्चा मांडायचा, काय नेमकं म्हणायचं? महायुतीचे जरी अध्यक्ष असले तरी बाकीचं सगळं संचालक मंडळ सुद्धा विश्वासात घेणं गरजेचं असतं. तशी मी MDना सांगितलं होतं की तुम्ही सगळ्या संचालक मंडळाची बैठक बोलवा, कारण हे विषय समजूतदारपणाने सोडवायचे असतात. आता लोक अध्यक्षांच्याकडे न जाता ते माझ्याकडे आले म्हणून मी जाऊन MDना बोलले. मग मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी चर्चेतनं सुटू शकतात. चेअरमन दौऱ्यावर आहेत, परदेश दौऱ्यावर असं कळालं. किमान याच्यावरती काहीतरी नेत्यांनी तरी बसून तोडगा काढणं अपेक्षित होतं एवढ्या दिवसांमध्ये. म्हणजे आता जवळपास मला ते 4 तारखेला यांनी पहिलं पत्र दिलं, म्हणजे 10-12 दिवस झाले. तर याच्यामध्ये एखादी बैठक किमान आमच्या 4 प्रतिनिधींना बोलवून त्यांच्या अपेक्षा, त्यांना टेक्निकल गोष्टी प्रत्येक वेळेस तुम्ही सांगू नका, पण ज्यातनं मार्ग काढता येतो तो मार्ग त्यांनी काढायला हवा होता असं मला वाटतं. जोपर्यंत डिबेंचरची रक्कम मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरचा लढा यापुढे असा सुरू राहील 100%. कारण हा त्यांच्या संस्थेचा विषय. जर तुम्ही त्याच्यामध्ये तोडगा काढायचा विचार केला तर तुम्ही काढू शकता. जे जसं ते म्हणतात की दूध दर वाढ फरक आम्हाला वाढवून द्या म्हणून, तर त्या पद्धतीनं केलं तर कदाचित यांना तोडगा निघाला तर शेतकरी खुश होईल दिवाळीच्या तोंडावरती. नाही, आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर गांभीर्य तर दिसत नाही, कारण याच्यावरती तोडगा काढायला हवा होता. किमान संस्थांची अशी मागणी आहे, जेव्हा त्या माझ्याकडे निवेदन घेऊन आल्या की मोर्चाचं नेतृत्व स्वीकारा म्हणून, तेव्हा त्यांनी पहिली गोष्ट हीच सांगितली की किमान आमचे जेव्हा संपर्क दौरे होतात प्रत्येक तालुक्याला सर्वसाधारण सभेच्या आधी, तेव्हा हा विषय बोलला असता तर तिथल्या तिथंच लोकांनी विरोध केला असता. त्यामुळे ते सर्वसाधारण सभेमध्ये येण्याचा प्रश्नच नाही. जे उद्या तुम्हाला सांगितलं जाईल की आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये हा मुद्दा मांडला होता, तो मंजूर झाला होता. आता सर्वसाधारण सभेमध्ये आम्हाला नामंजूर जरी करायचं तरी माईक दिला जात नाही, तर आम्हाला नामंजुरी मांडायची असेल तर आम्ही तिथे मांडू शकलो नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून संपर्क दौऱ्यामध्ये ह्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे होत्या असं संस्थावाल्यांचं म्हणणं आहे. एकच मिनिट यांचं हे बघा, गेले 30 वर्ष डिबेंचरची रक्कम कपात होती आहे, याच्याबद्दल माझं दुमत नाही किंवा मी हे नाकारणार पण नाही. त्यावेळेस संघ उभारण्यासाठी, नवीन प्रकल्प उभारण्यासाठी आणि संस्था टिकण्यासाठी ते गोळा करणं गरजेचं होतं. त्यावेळेस जर एखादा प्रकल्प उभा करायचा म्हटलं तर नॅशनल बँकेकडून कर्ज घेताना 7 ते 8% व्याज भरणं त्यावेळेस संघाला शक्य नव्हतं. म्हणून त्यातनं हा काढलेला मधला मार्ग होता की प्राथमिक दूध संस्थांच्याकडून डिबेंचरची रक्कम घ्यायची आणि नंतर ती शेअर्समध्ये कन्वर्ट करून त्यांना कायमस्वरूपी त्याचा मोबदला द्यायचा. पण आता संघाकडे ठेवी 100 कोटीच्या वर झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना आता डिबेंचर कपात करण्याची गरज नाही. नाही, डिबेंचरच्या 144 कोटी आहेत. शिवाय तुमच्या स्वतःच्या ठेवी 512 कोटी सांगितल्या जात आहेत. मध्यंतरी जर तुम्ही बघितलं तर MDचं एक्सप्लेनेशन आहे, त्याच्यात एक तक्ता खाली दिलेला होता 16, 17, 17, 18 ट्रायकोनीस डिबेंचरची रक्कम अजिबात घेतली नव्हती. त्यामुळे संस्थेला जेव्हा गरज असेल तेव्हाच ती घ्यावी असंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. जर त्या 3 वर्षात आम्ही घेतली नव्हती तर त्यांनी यावेळेस सुद्धा एवढी कपात करायची गरज नव्हती. तरी सुद्धा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तुम्हाला कापायचं तर कापा, पण 40% रक्कम ही खूप जास्त होते. आपण 55 पैसेनी कापत होतो, त्यांनी आज ₹1.28 का काहीतरी असं कापलेलं आहे. तर ती जास्त रक्कम आहे शेतकऱ्यासाठी. अध्यक्ष परदेशी आहेत असं कळालं, त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झालाय का नाही माहिती नाही, आता कळेल ना मला. MDना जाऊन आम्ही आता निवेदन देऊन विचारू अध्यक्षांशी काही कॉन्टॅक्ट झालाय का. याच्यावरती अध्यक्षांचं स्टेटमेंट तरी अद्याप आलेलं नाही आहे. मला असं वाटतं की अशा संवेदनशील गोष्टीमध्ये अध्यक्षांनी प्रकर्षाने लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही MDना विचारलं की लोकांनी निवेदन दिलेलं तुमच्यापर्यंत आलं नाही का, तर ते म्हटले माझ्यापर्यंत आलं नाही, ते अध्यक्षांना दिलं होतं. मी म्हटलं प्रशासनात मी सुद्धा काम केलं आहे, ज्या त्या दिवशीची पत्र ज्या त्या विभागाला पोचणं खूप गरजेचं असतं आणि त्या पद्धतीनं अपेक्षा होती की MDंच्याकडे वेळोवेळी पत्र व्यवहार केला जात असावा म्हणून.
पण तो झालेला नाही दिसत आहे. तर मला असं तुमच्या माध्यमातून विनंती करायची आहे की हा मोर्चा गोकुळच्या विरोधात नाही आहे. पुन्हा एकदा सांगते, या शेतकऱ्यांचे पैसे जे डिबेंचरपोटी 40% कपात केलेले आहेत त्यातले पैसे त्यांना परत मिळावेत आणि नाही तर त्यांना दूध बिल फरकामध्ये तरी वाढ करून मिळावी एवढ्यासाठीच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.